नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना अंतिम मुदत, वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागामार्फत एक अत्यंत महत्त्वाचं शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार पेन्शन विकल्प सादर करण्यास आता कर्मचाऱ्यांना 31/3/2026 पर्यंतची अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. सदर शासन निर्णयानुसार NPS प्रणाली लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने लागू केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना यापैकी एकाची निवड करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरचा विकल्प हा आपल्या कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करावयाचा आहे आणि दिनांक 31/3/2026 पर्यंत हा विकल्प सादर न केल्यास सदर कर्मचाऱ्याला राष्ट्रीय पेन्शन योजना हीच पेन्शन योजना कायम लागू होणार आहे. यामुळे ज्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये स्विच करायचे आहे अशा कर्मचाऱ्यांनी 31/3/2026 पर्यंत आपला पेन्शन विकल्प सादर करायचा आहे. सदर शासन निर्णयानुसार ही अंतिम मुदतवाढ असणार आहे.